नमस्कार. आपल्या सगळ्यांच्याच घरात देवघर ही एक खूप खास जागा असते नाही का? जिथे आपल्याला शांत वाटतं, एक सकारात्मक ऊर्जा मिळते, रोजची पूजा आरती, प्रार्थना सगळं इथेच तर होतं. पण कधी विचार केलाय का की हीच जागा, हीच आपली श्रद्धेची जागा नकळतपणे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आणत असेल तर? हो, हे शक्य आहे आणि आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. आता हे काही अंधश्रद्धेचं प्रकरण नाहीये. हे थेट वास्तुशास्त्रावर आधारित आहे. वास्तुशास्त्र काय सांगतं की देवघरातल्या काही गोष्टी, काही वस्तू ह्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अडवतात आणि मग घरात अडचणी सुरू होतात. चला तर मग आता आपण नेमक्या त्या 5 गोष्टी बघूया ज्यांना आपण फक्त पसारा समजतो, पण खरं तर त्या नकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत आणि त्यांना आपल्या देवघरातून ताबडतोब बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. या 5 गोष्टी आहेत: तुटलेल्या मूर्ती, विजलेले दिवे आणि काजळी, रागीट किंवा त्रासदायक चित्र, शिळी किंवा प्लॅस्टिकची फुलं आणि शेवटी म्हणजे पैसे आणि इतर नको असलेल्या वस्तू. चला एक एक करून यावर बोलूया. पहिला मुद्दा, आणि हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या देवघरात एखादी मूर्ती किंवा फोटो आहे का ज्याला थोडा तडा गेलाय किंवा रंग उडालाय, अगदी छोटासा कोपरा तुटला असेल तरी? वास्तुशास्त्रानुसार अशा खंडित मूर्ती घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि त्याचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो. मन अस्थिर होतं, चिंता वाढते आणि घरात अशांती निर्माण होऊ शकते. आता दुसरी गोष्ट, स्वच्छता. आपण रोज दिवा लावतो, पण तो विझल्यावर काय? दिव्याखालची काजळी, ती राख, हे सगळं तसंच पडून राहतं का? नियम खूप सोपा आहे. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान असावं, कारण अंधार आणि अस्वच्छता नकारात्मकतेला आमंत्रण देतात. म्हणूनच रोज दिवा लावणं आणि देवघर स्वच्छ ठेवणं हे अत्यावश्यक आहे. तिसरा मुद्दा आहे फोटोंबद्दल. आपण देवघरात देवाचं कोणतं रूप ठेवलं आहे? शांत, आशीर्वाद देणारं की रौद्र, रागीट रूप? वास्तुशास्त्रानुसार युद्ध, राग किंवा रौद्र रूप दाखवणारे फोटो देवघरात नसावेत. यामागे एक मानसिक कारण आहे. अशी चित्र नकळतपणे आपल्या मनात अस्वस्थता निर्माण करतात. त्यामुळे देवघरात नेहमी देवाचं शांत, प्रसन्न आणि आशीर्वाद देणारं रूपच असावं, जे पाहून मनाला शांती मिळेल. चौथा मुद्दा आहे फुलांचा. देवाला आपण फुलं वाहतो, पण ती किती वेळ तशीच राहतात? सुकलेली, कोमेजलेली फुलं किंवा आजकाल सोयीसाठी आणलेली ती प्लास्टिकची फुलं. लक्षात ठेवा, देवाला वाहिलेली प्रार्थना आणि वस्तू या ताज्या आणि नैसर्गिक असाव्यात. वास्तुशास्त्रानुसार शिळी किंवा कृत्रिम फुलं देवघरात ठेवणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे शिळी फुलं रोजच्या रोज काढायलाच हवीत. आणि शेवटचा 5वा मुद्दा, ही सवय तर अनेकांना असते. देवघर म्हणजे जणू काही ड्रॉवरच. चाव्या, पैसे, दुकानची बिलं, काय नाही ते आपण तिथे ठेवतो. पण हे बरोबर आहे का? देवघर हे श्रद्धेचं आणि ऊर्जेचं केंद्र आहे, कोणतीही वस्तू ठेवण्याची जागा नाही. तिथे सांसारिक वस्तू ठेवल्याने त्या जागेची पवित्रता कमी होते. त्यामुळे देवघरात फक्त पूजेशी संबंधित वस्तूच असाव्यात. तर हे बघा, या सगळ्या गोष्टी काढून टाकल्यावर काय होतं? आपण नकारात्मक ऊर्जा, अडखळे, अस्थिरता या सगळ्याला घराबाहेर काढतो आणि मग जागा कशासाठी मोकळी होते? अर्थातच सकारात्मक ऊर्जा, शांती आणि प्रसन्नतेसाठी. बरं, मग नकारात्मक गोष्टी तर काढल्या, पण ती जागा रिकामी ठेवायची नाहीये. तिथे सकारात्मकता आणायची आहे. मग देवघरात नेमकं काय ठेवायला हवं? याची यादी खूप सोपी आहे, पण खूप प्रभावी आहे. ताजी तुळशीची पानं, शुद्ध पितळेचा दिवा, देवांच्या मूर्तींखाली एक स्वच्छ पांढरं वस्त्र किंवा आसन आणि देवांचे प्रसन्न फोटो व ताजी फुलं. बस, या साध्या गोष्टी सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतात. पण हा सगळा खटाटोप का करायचा? देवघर स्वच्छ का ठेवायचं? यामागचा उद्देश फक्त देवघर चांगलं दिसणं नाहीये, तर संपूर्ण घरातलं वातावरण बदलणे. याचं एक सोपं वास्तू समीकरण आहे. योग्य आणि पवित्र देवघर म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जेचा अखंड प्रवाह. आणि हेच या सगळ्याचं सार आहे. जेव्हा देवघर स्वच्छ, सुगंधी आणि साधेपणाने भरलेलं असतं, तेव्हा ते घरात फक्त शांतीच नाही, तर समृद्धी आणि शुभ घटनांनाही आकर्षित करतं. तर आज या माहितीनंतर एक छोटासा बदल, फक्त एक. आपल्या देवघरात कोणता कराल ज्यामुळे घरात आणखी सकारात्मकता येईल? विचार करा आणि आजच सुरुवात करा.